जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 285. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. काकभूषुंडींनी त्यांच्या उदाहरणातून आम्हाला ही चित्तलय स्थिती काय असते हे एका वाक्यात सांगितलं. कालच्या भागामध्ये म्हणाले, मन ते सकल वासना भागी, केवल रामचरण लय लागी. रामचरणांची रती लागल्यामुळे वासना नष्ट होणं किंवा वासना नष्ट झाल्यामुळे रामचरणी रती निर्माण होणं. वासना नष्ट झाल्यामुळे रामचरणी रती निर्माण होणं आमच्यासाठी अवघड आहे. कारण अगदी लहानातल्या लहान गोष्टींपर्यंत आमचं हवे नको पण हे आड येतं परमार्थ मार्गाच्या. ते लक्षातही येत नाही. त्यामुळे वासनेमध्येच जर आमचा जन्म आहे तर वासना आधी मी नष्ट करीन म्हणजे मला रामचरणी रती निर्माण होईल हे म्हणणं मोठमोठ्या ऋषीमुनींसाठी ठीक आहे. पण आम्ही सामान्य जीव, त्यामुळे वासना नष्ट करून मग मी रामचरणी रती निर्माण करू शकेन किंवा रामनामाचं प्रेम मला येईल असं म्हणणं आमच्या महाराजांना पसंत नव्हतं. किंबहुना ते म्हणतात की तुम्ही नामस्मरण करायला लागा, मग आपोआप वासना कशी नव्हतीच हे लक्षात येईल. महाराजांचं एक पाऊल पुढे असतं कायमच. त्यामुळे महाराज आम्हाला सांगतात की तुम्ही वासना आहे म्हणालात म्हणून ती आहे, आता तुम्ही ती नाही म्हणा म्हणजे ती नाही. हे खूप खोल गर्भितार्थ असलेलं, जसं तुमचं मन तुम्हाला मान्यता देतं तेच तुमच्यासाठी सत्य बनतं, हा जनक महाराज आणि अष्टावक्र मुनींच्या संवादातला अष्टावक्र संहितेतला श्लोक महाराजांनी इतक्या सहज पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितला आहे. तो श्लोक बघण्याचंच कारण नाही, इतकं महाराजांचं वचन सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की मनानं तुम्ही जे घ्याल ते होईल. पण हे सांगत असतानाच महाराज आमच्यासाठी खूप खाली येऊन एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रॉफिटेबल अशी गोष्ट आम्हाला सांगतात. ती म्हणजे जे सोडायचं आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे धरायचं आहे त्याचा विचार करा, मग जे सोडायचं आहे ते आपणहून सुटेल. त्यामुळे जे धरायचं रामचरण रती निर्माण करण्यासाठीचं नामस्मरण सद्गुरू प्रदत्त ते आम्ही हृदयाशी घट्ट धरणं आवश्यक आहे असं श्री महाराजांसारखे नामसाधनी संत आम्हाला सांगतात, नामरूप संत आम्हाला सांगतात. आणि मग ती वासना कशी नव्हतीच नाहीच आणि ती तुम्हाला कशी त्रास देऊच शकत नाही. कारण जिथं रामचरण रती लागी हे झालं तिथं काहीही आड येऊ शकत नाही असं महाराजांचं सिद्ध वचन आहे. आणि तेच काकभूषुंडींच्या बाबतीत झालं शिव आशीर्वादामुळे. त्यामुळे हे झाल्यानंतर आता काय स्थिती होते हे थोडंसं पुढच्या भागामध्ये आता आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला भगवंतांच्या चरणी रती निर्माण होते त्यावेळी आमचा भाव कसा एकविध होतो, त्यामध्ये कशीही भेसळ कसलीही नसते. जसं महाराज म्हणाले, चोख पाहिजे व्यवहार भक्तीचा, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही, भावना चोख पाहिजे. ती चोख भावना काकभूषुंडींची कशी होती आणि त्यामुळं त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं ते आता या भागामध्ये येईल. म्हणजे भक्त काय असतो हे आम्हाला काकभूषुंडी सांगतात. एकविध भाव, अनन्यता, आपल्या मार्गाप्रती अनन्यता. महाराजांचं एक फार सुंदर वचन आहे. महाराज केवळ श्रीराम अनन्यता म्हणत नाहीत, तुमच्या साधन मार्गाबद्दल अनन्यता हवी सांगितलं महाराजांनी. खूप खोल वचन आहेत महाराजांची आम्हाला पथभ्रष्ट न होऊ देण्यासाठी. कारण ज्या अनेक संतांनी सांगितलं आहे, रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं आहे की तुम्ही एक मार्ग धरा, म्हणजे सगुण धरा अथवा निर्गुण धरा.
अगोदर सगुणातूनच जाणारा हा भक्तिमार्ग आहे. त्यामुळे आम्ही निर्गुणाला गवसणी घालू हे म्हणणं खरोखर मूढपणाचं लक्षण आहे असं संत आम्हाला सांगतात. त्यामुळे मुख्यतः भक्तिमार्गी संतांसाठी ही सगुण भक्ती काय व्हॅल्यू असते तिची त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या हृदयामध्ये, ते आम्हाला आता काकभूषुंडींच्या उदाहरणामधून दिसणार आहे. फार गोड, फार सुंदर आणि फार भाव प्रदान करणारा असा हा भाग आहे. तुलसीदास काय सांगतायत बघूयात. आता काकभूषुंडीने आम्हाला सांगितलं की एकच लालसा हृदयामध्ये वाढायला लागली, ती म्हणजे श्रीरामचरणांचं दर्शन होईल तेव्हाच माझा जन्म सफल झाला असं होईल असं मी समजेन, आणि हे झाल्यामुळे इतर वासना नाहीशा झाल्या हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि हे जेव्हा ही लालसा हृदयाशी धरून जेव्हा आमच्या महाराजांसारखे ते विविध संतांना भेटायचे, त्यावेळेला ऋषीमुनींना भेटायचे, तेव्हा ते काय सांगायचे ते आता आम्हाला काकभूषुंडी सांगतायत बरं का. मला श्रीराम दर्शन हवंय, सगुण रूपात श्रीराम दर्शन हवंय, ही काकभूषुंडींच्या हृदयातली लालसा. आणि ही घेऊन तेव्हा जेव्हा ते जायचे तेव्हा जेही पूछऊ सोई मुनी अस कहई, ईश्वर सर्वभूतमय हई, निर्गुण मत नहीं मोहि सुहाई, सगुण ब्रह्मरती उरधिकाई. ज्या ज्या ऋषीमुनींना मी विचारायचो ते सांगायचे ईश्वर सर्वभूतमय आहे, नाही का. सर्वांमध्ये सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर व्याप्त आहे, सर्वव्यापी आहे ईश्वर बरं का. पण निर्गुण मत नाही मोहि सोहाई. हे निर्गुण मत मला मात्र आवडत नव्हतं असं काकभूषुंडी सांगतात. प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये हे द्वंद्व कधी ना कधी आलेलं असतं साधन मार्गामध्ये. जोपर्यंत त्याची उकल सद्गुरु कृपेनं पूर्णपणे होत नाही तोपर्यंत हे द्वंद्व पूर्णपणे शमत नाही. आणि त्यामुळे इथे सांगतायत काकभूषुंडी की हे निर्गुण मत मला काही आवडत नव्हतं, कारण हृदयामध्ये फक्त सगुण ब्रह्मावरचं प्रेमच वाढीस लागलं होतं. सगुण ब्रह्म रती उर अधिकाई. आणि हे जे प्रतिक्षण वर्धमान म्हणाले ना आमचे नारद महर्षी भक्तिसूत्रांमध्ये, की प्रत्येक क्षणी ही उर अधिकाई हे जे असतं ते प्रेम, ती रती प्रत्येक क्षणी वर्धमान असते, तरच त्याला भक्ती म्हणतात. भक्तीला ओहोटी कधीच नसते. जोपर्यंत भक्तीला ओहोटी थोडी देखील किंचित देखील लागती असं वाटतं तोपर्यंत अजून खऱ्या अर्थानं ती रती हृदयामध्ये निपजलेली नसते. आणि अर्थातच ते उपरती अजून झालेली नसते लौकिकापासून, त्यामुळे तसं होतं. त्यामुळे ज्यांना काकभूषुंडींसारखी पूर्ण उपरती झाली त्यांच्या हृदयामध्ये हे प्रतिक्षण वर्धमान जी रती आहे ती वाढीस लागली म्हणतायत. आणि त्यामुळे काय झालं, गुर के बचन सुरती करी, रामचरण मनु लाग, रघुपति जस गावत फिरऊं, छन छन नव अनुराग, मेरु शिखर बट छाया, मुनि लोमस आसीन, देखि चरण सिरु नायऊं, बचन कहिऊं अति दीन. गुरूंच्या वचनांचं स्मरण केल्यामुळे माझं मन श्रीरामचरणीच लागून गेलं होतं. कोणत्या गुरुवचनांचं स्मरण? गुरूंनी सांगितलं होतं, बाळा तू शिवभक्ती करतोयस ना, त्याचा परिणाम काय आहे तर रामभक्ती, हाच त्याचा परिणाम, हेच त्याचं फळ आहे. हे गुरूंनी मला सांगितलं होतं. त्यांना कोणत्याच पूर्वजन्माचं ज्ञान शिवकृपेनं नाहीसं न झाल्यानं ते लक्षात होतं आणि त्यामुळे त्यांचं मन श्रीरामचरणी लागलं होतं असं ते सांगतायत. पुढे म्हणाले, प्रत्येक क्षणी मला नवीन अनुराग प्रेम प्राप्त होत गेलं. छन छन नव अनुराग, काय सुंदर शब्द वापरलाय पहा. क्षणोक्षणी नवीन प्रेम प्राप्त होत गेलं. भगवंतांचं प्रेम कधीच शिळं होऊ शकत नाही. जो त्या प्रेमाला अखंड आसुसलेला राहतो त्याच्या लक्षात ही गोष्ट येते.
हे जे इंटेन्स लॉंगिंग फॉर गॉड आहे, श्रीराम आसक्ती, भगवत चरणी आसक्ती, आसक्ती किंवा लॉंगिंग म्हणजे ते भेटण्याची लालसा, भगवत भेटीची लालसा, भगवत प्राप्तीची लालसा, हे जे लॉंगिंग आहे तीच खरं जीवाची खरी अवस्था आहे, ओरिजिनल स्टेट. आपली कोणती आहे तर भगवंताप्रती अखंड आकर्षण, हीच जीवाची अखंड स्थिर स्टेट म्हणजे स्थिती आहे. त्यामुळे असा अनुराग मला प्राप्त होऊ लागला आणि रघुनाथांची कीर्ती गात मी फिरू लागलो. सुमेरू पर्वताच्या शिखरावर ज्यावेळी मी तिथे गेलो तेव्हा तिथल्या वडाच्या सावलीमध्ये मला एक मुनीश्वर बसलेले दिसले. कोण हे मुनी? त्यांचं नाव लोमश मुनी. बरं का, हे मुनी, त्यांना बघून मी प्रणाम केला आणि अतिशय दीनपणे म्हणालो, सुनी मम बचन बिनीत मृदु, मुनि कृपाल खगराज, मोहि सादर पूछत भये, द्विज आयहु केहि काज. तब मैं कहा कृपा निधि, तुम्हत सर्वज्ञ सुजान, सगुन ब्रह्म अवराधन, मोहि कहु भगवान. काय म्हणाले ते पक्षीराजांना सांगतायत आता काकभूषुंडी, की मी अतिशय नम्र आणि कोमल बोलणं ऐकून माझं मुनी मला आदरानं विचारू लागले, लोमश मुनी, की हे ब्राह्मणा, तू कोणत्या कामासाठी इथं आलायस? तेव्हा मी म्हणालो, हे कृपानिधी, आपण तर सर्वज्ञ आहात, सुजाण आहात, त्यामुळे हे भगवन मला सगुण ब्रह्माच्या आराधनेची रीत सांगावी ही विनंती. बरं का, सगुणाचं प्रेमच विलक्षण आहे. काय वाटेल ते म्हणू आपण, ब्रह्मचैतन्य सर्वव्यापी आहेत, आमचे सद्गुरू प्रत्येक जीवामध्ये आहेत, ते प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, हे सर्व म्हटलं तरी आम्ही शेवटी काय म्हणतो, आमचे परमपूज्य आनंदसागर महाराज काय म्हणाले, आनंदसागर दास दीन, पदी घेतसे लोळण, तुझे रूप हे सगुण, सदा राहो डोळा या माणगंगा तीरी, स्वामी माझा पाहिला या माणगंगा तीरी. अशा रीतीनं हे सगुणाचं प्रेमच असं आहे. त्यामुळे काकभूषुंडी लोमश मुनीनं विचारतायत, या सगुण ब्रह्माच्या आराधनेची पद्धती मला सांगा. बरं का, आणि हे विचारल्यानंतर आता ते काय म्हणाले, तब मुनी रघुपति गुण गाथा, कहे कछुक सादर खगनाथा, ब्रह्म ज्ञान रत मुनि विज्ञानी, मोहि परम अधिकारी जानी, लागे करन ब्रह्म उपदेसा, अज अद्वैत अगुण हृदयेसा, अकल अनीह अनाम अरूपा, अनुभव गम्य अखंड अनुपा, मन गोतीत अमल विनासी, निर्विकार निरवधि सुख रासी, सोतहि ताहि तोहि नहीं भेदा, बारी बीची इव गावहि वेदा, विविधि भांति मोहि मुनि समुझावा, निर्गुण मत मम हृदय न आवा, पुनि मैं कहेहु नाई पद सीसा, सगुण उपासन कहू मुनीसा. काय खरंच, काय प्रसंग आहे पहा, काय द्वंद्व. द्वंद्व म्हणण्यापेक्षा कशी परीक्षा आहे एका दृष्टीनं. सगुण भक्ताच्या दृष्टीनं हे सर्व व्यापीपण आणि निर्गुणाचा जो आविष्कार, ती परीक्षाच असते त्याच्या हृदयातल्या भावाच्या दृष्टीनं. त्यामुळे इथे
गरुडाला सांगतात काकभुशुंडी की त्या मुनीश्वरांनी, लोमश मुनींनी रघुनाथांच्या गुणकथा अतिशय आदरानं मला सांगितल्या आणि मला ते ब्रह्मज्ञान परायण आणि विज्ञानवान असाच समजू लागले. म्हणजे ते स्वतः तसे होते, त्यामुळे मलाही अधिकारी समजले आणि ब्रह्माविषयी उपदेश देऊ लागले. काय? जन्मरहित आहे ब्रह्म, अद्वैत निर्गुण अंतर्यामी आहे, बुद्धीनं जाणता न येणारं असं आहे, इच्छारहित नामरूपाच्या पलीकडचं, अनुभवगम्य अखंड उपमारहित उपाधिरहित, मन इंद्रियाच्या पलीकडचं, निर्मल विनाशरहित निर्विकार सीमारहित आणि सुखाची खाण आहे. बरं का? वेद म्हणतात तेच तू आहेस, सो तै ताही तोही नाही भेदा. ज्या ब्रह्माबद्दल तू मला विचारतोयस तेच तू आहेस, तत्त्वमसी. हा उपदेश इथे लोमश मुनींनी काकभुशुंडींना केलाय. पुढे म्हणाले, जल आणि जलाचा तरंग यांमध्ये जसा भेद नसतो, जलाच्या तरंगामध्ये जलच अनुस्यूत आहे, त्यामध्ये केवळ आकाराच्या दृष्टीनं भेद आहे, पण त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीनं भेद नाही. हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले तुझ्यात आणि त्याच्यात कोणताही फरक नाही, अशा रीतीनं काकभुशुंडी सांगतायत, अनेक रीतीनं मला मुनींनी समजावून सांगितलं, पण काही केल्या ते निर्गुण मत माझ्या मनावर ठसत नव्हतं. आणि मग मी मुनींच्या चरणी मस्तक नमवून म्हणालो, हे मुनीश्वर, कृपा करा आणि मला सगुण ब्रह्माच्या उपासने संदर्भात सांगा. तसं म्हटलं, खरंच सगुण ब्रह्म उपासना जो करतो त्याला तत्वदृष्ट्या जरी निर्गुण मत माहीत असलं, त्याबद्दल आकलन असलं, अगदी अनुभूतीसुद्धा असली, तरीसुद्धा सगुणाला सोडायला त्याचं मन, त्याचं हृदय तयार होत नाही. सर्व आमचे भक्तिमार्गी संत या पठडीत मोडतात. खरं तर प्रत्येक खऱ्या संताला ती सिद्धी, ती एकरूपत्वाची सिद्धी आलेली असते, पण त्यामध्ये ते रमूच शकत नाहीत. किंबहुना इथं काकभुशुंडींना तर त्याचा एक प्रकारे तिटकारा वाटतोय. त्यामुळे म्हणाले, काय म्हणतायच बघा, राम भगती जल मम मन मीना, किमि बिलगाई मुनीस प्रवीणा, सोई उपदेश कहु करि दया, निज नयननि देखौं रघुराया. हे मुनीश्वर, माझं मन श्रीराम भक्तिरूपी जलामधल्या मासोळीप्रमाणे त्याच्यामध्येच रमतं. त्यामुळे हे प्रवीण, हे पारंगत मुनीश्वर, अशा अवस्थेमध्ये त्यापासून ते वेगळं कसं होऊ शकेल? तुम्ही दया करून मला तोच उपाय सांगा, ज्यामुळे मी रघुनाथांना या डोळ्यांनी बघू शकेन. असं काकभुशुंडी लोमश मुनींना विचारतायत. या अवस्थेमध्ये त्याच्यापासून वेगळं म्हणजे किमी बिलगाई, म्हणजे या अवस्थेपासून वेगळं. मला श्रीरामांपासून वेगळा बनून, त्यांचा सेवक बनूनच त्यांची सेवा करण्याची, त्यांचं दर्शन घेण्याची, त्यांचं रूप नाम बघण्याची, नाम घेण्याचीच इच्छा आहे. त्यामुळे दया करून मला असा उपाय सांगा, जेणेकरून मी रघुनाथांना आपल्या डोळ्यांनी बघू शकेन. महाराजांच्या भूपाळीमध्ये आम्ही म्हणतो ना, आम्ही सर्व बाळं तुझ्या दारी जमलोय, वत्स हंबरती द्वारी दावी चरण कमला, सगुण रूप नयनी वसो विनवी वेळोवेळा म्हटलंय. कारण त्याशिवाय समाधान नाही. काय आहे? निर्लेप निर्गुण तत्त्वज्ञान कितीही उच्च दर्जाचं असलं किंवा कितीही आम्हाला सर्व उपाधींनी रहित करणारं असलं, तरी या देहामध्ये असताना त्या प्रेमाचा लेप आमच्या अंतःकरणाला आवश्यक असतो. आणि म्हणून त्या प्रेमाच्या लेपातून निर्लेप अवस्था
यावी असं मनामध्ये सुद्धा येत नाही अशा भक्तांच्या. थॉटलेस स्टेट आपण मागे जे बघितलं, ती थॉटलेस स्टेट गोपी हृदयाच्या लोकांना कशी यावी. जसं गोपिका म्हणाल्या, उद्धवानं ज्ञान सांगायला व्रजामध्ये पाऊल ठेवलं होतं आणि असं म्हटलं जातं, उद्धव शुद्धव झाला व्रजात येऊन. कारण सर्व गोपिकांनी त्याला खरं काय ज्ञान ते भक्तिपंथानं शिकवलं. उद्धव त्यांचा शिष्य बनला. जो गुरु म्हणून गेला होता तो शिष्य बनला. कारण काय? त्या म्हणाल्या, तू ज्या श्रीकृष्णाचं चिंतन करा, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करा हे सांगायला तू आलायस. अरे त्याचं ते रूप विसरायचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि तरीसुद्धा आमच्या प्रत्येक क्षणामध्ये तो असा गुंफलेला आहे की त्याला विसरू कसं. उधो मन ना भये 10-20, एक हुतो सो गयो श्याम संग, को अवराधे ईस. काय ऊर्ध्व लावायला सांगतो, साधर लावायला सांगतोय आम्हाला. हे जेव्हा त्यांनी म्हणलं आणि त्यांच्यासोबत तिथं प्रत्यक्ष श्रीकृष्णांचं दर्शन त्याला झालं, त्यावेळेला त्या निर्गुणामध्ये सुद्धा त्या सगुणाची कशी छवी अनुस्यूत असते हे उद्धव शिकला आणि त्या व्रजाच्या मातीमध्ये लोटपोट झाले. आपल्याला माहीत आहे ती कथा. त्यामुळे हे जे भक्तिमार्गी संत असतात त्यांचं हृदय हे त्या निर्लेप परब्रह्मामध्ये कधी रमत नाही. कारण त्यांनी त्या सगुण साकाराचा साक्षात्कार केलेला असतो. आणि सगुण साक्षात्कार म्हणजेच प्रेमाचा साक्षात्कार. सगुण साक्षात्कार म्हणजे केवळ रूपाचा नामाचा साक्षात्कार नव्हे, त्या नाम रूपातून जे अनुस्यूत आहे त्या प्रेमाचा साक्षात्कार म्हणजे सगुण साक्षात्कार. आणि त्या प्रेमाच्या पलीकडे खरं काही अस्तित्वातच नाही. म्हणून सर्व ब्रह्मानंदी महात्मे, शुक सनकादिकांसारखे ब्रह्मानंदी महात्मे प्रेमानंद भोगण्यासाठी आसुसलेले असतात. त्यामुळे इथे सांगितलं, असा उपाय मला सांगा जेणेकरून मी त्यांना डोळ्यांनी बघू शकेन आणि मग तुमचं ऐकीन म्हणतायत. पहा बरं, म्हणाले, भरी लोचन बिलोकी अवधेसा, तब सुनी हऊ निर्गुण उपदेसा, मुनि पुनि कही हरि कथा अनुपा, खंडी सगुण मत अगुण निरूपा. म्हणतायत काकाभूषुंडी, पहिल्यांदा मला डोळे भरून माझ्या अयोध्यानाथांना बघू द्या, मग मी तुमचा निर्गुणाचा उपदेश ऐकतो. बरं का. मग मुनींनी पुन्हा अनुपम अशी हरिकथा सांगितली, पण पुन्हा सगुण मताचं खंडन करून निर्गुण मताचं निरूपण केलं लोमश मुनींनी. आणि मग तब मैं निर्गुण मत कर दूरी, सगुण निरूपहु करी हठ भूरी, उत्तर प्रति उत्तर मैं कीन्हा, मुनि तन भये क्रोध के चिन्हा. जेव्हा त्यांनी निर्गुण मताचं प्रतिपादन केलं तेव्हा मी पुन्हा निर्गुण मताचं खंडन करून आग्रहपूर्वक सगुण निरूपण करू लागलो. अशा रीतीने मी त्या मुनींबरोबर सुद्धा, लोमश मुनींबरोबर सुद्धा उत्तर प्रत्युत्तर केलं. बरं का. त्यामुळे त्या मुनींच्या चेहऱ्यावर क्रोधाची चिन्ह दिसू लागली मला. आणि मग आता सांगतायत काकभूषुंडी, सुनु प्रभु बहुत अवज्ञा किए, उपज क्रोध ज्ञानिन केहिए, अति संघर्षण जो कर कोई, अनल प्रगट चंदन ते होई. बारंबार सकोप मुनि करही निरूपण ज्ञान, मैं अपने मन बैठ तब
करऊं विविधि अनुमान। क्रोध की द्वैत बुद्धि बिनु, द्वैत की बिनु अज्ञान। माया बस परिच्छिन्न जड़, जीव की ईस समान। कबहु की दुख सब करहित ताके, तेहि की दरिद्र परस मनि जाके। परद्रोही की होई निशंका, कामी पुनि की रहहि अकलंका। बंस की रह द्विज अनहित कीन्हे, कर्म की होई स्वरूप ही चीन्हे। काहू सुमति की खल संग जामी, शुभ गति पावकी परत्रियगामी। भव की परहि परमात्मा बिंदक, सुखी की होई कबहु हरि निंदक। राजू की रहई नीति बिनु जाने, अघ की रहई हरि चरित बखाने। पावन जस की पुण्य बिनु होई, बिनु अघ अजस की पावई कोई। लाभु की किछु हरि भगति समाना, जेहि गावहि श्रुति संत पुराना। हानि की जग एहि सम किछु भाई, भजियन राम ही नरतनु पाई। अघ की पिसुनता सम कछु आना, धर्म की दया हरि सहरि जाना। एहि विधि अमिति जुगुति मन गुणऊ, मुनि उपदेशन सादर सुनऊ। पुनि पुनि सगुन पच्छम रूपा, तब मुनि बोले हो बचन सकोपा। कशी परीक्षा असते पहा भक्तांची. त्यामुळे म्हणतायत की मुनींच्या चेहऱ्यावर क्रोधाची चिन्ह दिसू लागली. आणि आता काकभुशुंडी गरुडाला सांगतायत, हे गरुडा, मोठा अपमान झाला की जो ज्ञाता असतो, ज्ञानी असतो, त्याच्या हृदयामध्ये सुद्धा क्रोध निर्माण होतो. चंदनाचं लाकूड सुद्धा जर अति घासलं तर त्यापासूनही अग्नी प्रकट होईल. त्याप्रमाणे म्हणतायत, मुनी हे लोमश मुनी रागारागानं वरचेवर ज्ञान निरूपण करू लागलो. आणि मग ते ऐकून मात्र बसल्या बसल्या मी विविध प्रकारचे अंदाज बांधू लागलो माझ्या मनामध्ये की द्वैत बुद्धीशिवाय क्रोध कसा येईल आणि अज्ञानाशिवाय द्वैत बुद्धी निर्माण होऊ शकते का. मायेच्या अधीन जो आहे परिच्छिन्न जडजीव, तो कधीतरी ईश्वरा समान होऊ शकेल का. फार महत्त्वाचं आहे पहा. म्हणजे हे जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही तत्वमसी या ब्रह्मवाक्यावर कसं काय चिंतन करू शकतो. जोपर्यंत हृदयामध्ये, मागे पण आपण बघितलं, काम क्रोधादी षडविकार आहेत, तोपर्यंत केवळ बुद्धीनं समजलंय म्हणून जर आम्ही हे निरूपण सत्य समजू लागलो अनुभूती नसताना, तर कसं व्हायचं. म्हणून महाराज आमचे म्हणतात, अज्ञानी अडाणी लोक मला आवडतात की नाम घ्यायला सांगितलंय ना ते मुकाट्यानं नाम घेतात. मग त्यातून काय निर्माण होईल, मग त्यातून मला अद्वैत सिद्धी मिळेल का वगैरे वगैरे विचार त्यांच्या मनामध्ये येत नाहीत. आणि त्याच नामानं हळूहळू तो शिडी चढत जातो ज्यामध्ये पडण्याची भीती नसते. जो विचारांचा ज्ञानमार्ग आहे त्यामध्ये जर तो अशा काम क्रोधादी षडविकारांच्या अधीन झाला तर कुठून कुठे खाली कोसळेल सांगता येत नाही. म्हणून महाराजांसारखे संत आम्हाला शुद्ध भक्तिमार्गाकडे वळवण्याचा यत्न करत असतात. त्यामुळे इथे हाच विचार काकभुशुंडींच्या मनात आला आहे की सर्वजण जर अद्वैत खरं म्हणतात, निर्गुण एकच खरं, अव्यक्त ब्रह्म खरं हे जर म्हणतात, तर मग द्वैत बुद्धीच नाही त्यांच्यामध्ये. आणि ती नसताना क्रोध येईल कसा. जर क्रोध येतोय तर अजून अज्ञान आहे असं नाही का. अज्ञानाशिवाय द्वैत बुद्धी निर्माण होऊ शकते का.
अशा रीतीनं जोवर आम्ही मायेच्या अधीन आहोत, परिच्छिन्न जडजीव आहोत, तोपर्यंत तो ईश्वरासमान कसा बरं होऊ शकेल? हे समजून घेणं आजच्या घडीला फार फार महत्त्वाचं आहे. यासाठीच कलियुगामध्ये शुद्ध भक्ती मार्ग, नामस्मरण हाच पाया आणि कळस सांगितलेला आहे महाराजांसारख्या संतांनी, ज्यामध्ये या जडजीवाचा अहंकारही गलितगात्र होतो आणि ॲट द सेम टाईम सर्व वासना, कामना, षड्विकार हे हळूहळू कमी व्हायला लागतात. नामानं थोडा वेळ लागेल, पण जे काम होईल ते शाश्वत असेल, असं महाराजांचं एक वचन आहे. कायमसाठी असेल म्हणतात महाराज. त्यामुळे इथे पुढे म्हणतायत, काकभूषणी विचार करतायत मनात की सर्वांचं हित व्हावं अशी इच्छा असेल तर त्याला कधी दुःख होऊ शकेल का? ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्याजवळ दारिद्र्य राहू शकेल का? दुसऱ्याचा द्रोह करणारे कधीतरी निर्भय होऊ शकतील का? आणि ज्याच्या अंतःकरणात काम आहे तो कधीतरी कलंकरहित राहू शकेल का? पुढे अशीच उदाहरणं दिली आहेत, हेच सांगण्यासाठी की जोवर मायाधीन जडजीव आहे तोपर्यंत ईश्वरासमान होऊ शकत नाही. आणि केवळ बुद्धीनं असं वाटणं म्हणजे आम्ही ईश्वर झालो असं नाही, हे सांगतायत. विप्रवरांचं वाईट केल्यानं वंश राहू शकेल का? आत्मज्ञान झाल्यावर आसक्तीपूर्ण कर्म होऊ शकेल का? दुष्टांच्या संगतीमुळे कधीतरी सुबुद्धी निर्माण होईल का? परस्त्री गमन करणाऱ्या पुरुषाला कधीतरी उत्तम गती मिळू शकेल का? परमात्म्याला जाणणारे कधीतरी जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतील का? भगवंतांची निंदा करणारा कधी सुखी होऊ शकेल का? अनितीनं राहणारा कधी राज्यामध्ये राहू शकेल का? श्रीहरींच्या चरित्राचं वर्णन केल्यावर पाप राहू शकेल का? आता पॉझिटिव्ह आस्पेक्ट सांगतायत. हरिचरित्राचं वर्णन केल्यावर पाप राहूच शकत नाही सांगतायत. पुण्याविना पवित्र कीर्ती मिळू शकते का सांगतायत. पापाशिवाय कधी कोणाला अपकीर्ती मिळू शकते का? म्हणजे दीज आर परस्पर विरोधी या गोष्टी आहेत असं सांगतायत. की जिचा महिमा वेद संत पुराण गातात त्या हरिभक्ती समान दुसरा कुठला लाभ असू शकतो का? हे बंधो, गरुडाला म्हणतायत, जगामध्ये मनुष्य शरीर मिळूनही जर श्रीरामांचं भजन केलं नाही तर यासारखी मोठी हानी या जगात दुसरी आहे कोणती? दुसऱ्याचं म्हणजे अहित किंवा ज्याला आपण म्हणतो निंदा करणं, चहाडी करणं यासारखं पाप कोणतं आहे? हे गरुडा असं आहे. आणि दये समान दुसरा धर्म कोणता आहे? अशा रीतीनं त्या मुनींना ऐकून विविध विचार माझ्या मनात येत होते आणि काही आदरपूर्वक मी ते मुनी सांगत होते ते निर्गुण निरूपण ऐकत नव्हतो. आणि अशा रीतीनं जेव्हा मी वरचेवर सगुणाचा पक्ष मांडायचा प्रयत्न केला तेव्हा लोमश मुनी क्रोधित होऊन म्हणालेत, बरं का, पहिल्या आधीच्या जन्मामध्ये यांनी क्रोध करून सुद्धा त्यांच्या गुरूंनी अक्रोध राहून शांती दाखवून शिव उपासना, शिवस्तुती केली आपण बघितलं. पण इथे या जन्मामध्ये या सगुण खंडनानं कसं आहे पहा. म्हणून म्हटलं ना, पारमार्थिक टेस्ट ही अधिक अवघड असते. तिकडे ती खरं प्रापंचिक टेस्ट होती. म्हणजे ते अजूनसुद्धा त्यांच्या मनामध्ये क्रोधादी विकार, द्रोह, गुरुद्रोह यासारखी पातकं विराजमान होती भुशुंडींच्या हृदयात. पण तरीसुद्धा गुरु असे भेटले जे अक्रोध होते आणि त्या पापी हृदयाला सुद्धा पवित्र करण्यासाठी शिव आराधना करणारे असे भेटले अजून लौकिकात असताना. पण इथं ज्यावेळी केवल रामचरण रती लागी झालं भुशुंडींचं, त्यावेळी मात्र असे गुरु किंवा असे मुनी भेटलेत जे यांच्यावर क्रोधित झालेत सगुण भक्ती उपासनेमुळे. आणि म्हणून म्हणतायत ते ऋषी म्हणतायत, मूढ परम सिख देऊन मानसी उत्तर प्रति उत्तर बहुआनसी सत्य बचन विश्वास न करही
बायस इव सबही ते डरही। सठ स्वपच्छत हृदय बिसाला, सपदी होई पच्छी चंडाला। लीन श्राप में शीस चढ़ाई, नहीं कछु भयन दीनताई। काय पहा, काय होतं पहा, रामचरण रतीनं काय होतं ते ऋषी म्हणतायत, लोमश मुनी, की हे मूर्खा, मी तुला सर्वोत्तम असं शिकवतोय, तरीही तू ते मानत नाहीस आणि प्रत्युत्तर देतोयस. माझ्या सत्यवचनावर विश्वास ठेवत नाहीयेस आणि कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतोयस. म्हणजे मी जे निर्गुण निरूपण करतोय त्याला तू घाबरून सगुणाला धरतोयस, कावळ्याप्रमाणे घाबरतोयस. हे मूर्खा, तुझ्या मनात सगुण पक्षाचा एवढा हट्ट आहे म्हणून तू त्वरित पच्छी चंडाला, चांडाळ पक्षी कावळा हो, असा श्राप त्या लोमश मुनींनी या भुशुंडींनी दिला. इथं ते खरं काक भुशुंडी झाले, या अगोदर ते भुशुंडी या नावानं होते. त्यामुळे हा मुनींचा शाप. पण काय झालं पहा, पहिल्या वेळेस जेव्हा अजून लौकिकात होते भुशुंडी आणि गुरुद्रोह करत होते आणि शिवभगवान क्रोधित झाले, त्यावेळी भीतीनं कापू लागले होते तिथे. पण इथं ह्या मुनिश्रेष्ठांनी, अत्यंत श्रेष्ठ मुनी लोमश ब्रह्मज्ञानी, पण त्यांनी क्रोध केल्यानंतर मात्र काय अवस्था आहे, लीन श्राप मैं शीस चढाही, नहीं कछु भयन दीनताई. ही भक्तीची शक्ती आहे पहा, की त्या मुनींचा शाप मी शिरसावंद्य मानला आणि मला काहीही इतकी सुद्धा भीती वाटली नाही, की दैन्यही वाटलं नाही. तुरत भयऊ मैं कागतब, पुनि मुनि पद सिरुनाई. सुमिरी राम रघुबंस मनी, हर्षित चले उडाई. उमाजी राम चरण रत, बिगत काम मद क्रोध. निज प्रभु मय देखहि जगत, केहि सन करहि विरोध. आहा, काय सुंदर. काकभुशुंडी सांगतायत, मी त्याच क्षणी कावळा झालो आणि मुनींच्या चरणी नमस्कार करून आणि रघुकुल शिरोमणी श्रीरामांचं स्मरण करत आनंदानं उडत निघालो. न कछु खेदा, थोडं सुद्धा खेद मनाला वाटलेलं नाही. आणि हे बघून शिवभगवान उमा मातेला सांगतायत, हे उमा, श्रीराम चरणांचे जे भक्त आहेत आणि काम, अभिमान आणि क्रोध रहित जे आहेत, त्यांनी हे सबंध जग आपल्या प्रभूंनीच भरलंय असं दिसतं. मग ते कुणाशी कशाला बरं वैर करतील. काय सुंदर पहा. खरोखर सगुण निर्गुण कशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे इथे आम्हाला तुलसीदासांनी या काकभुशुंडी चरित्रावरून स्पष्ट करून सांगितले, की निर्गुण सर्वव्यापी आहे, मग सगुण सर्वव्यापी नाही का. सगुण निर्गुण नाही कछु भेदा, हे सांगितलं अगोदर तुलसीदासांनी. त्यामुळे जे सगुण, वासुदेव सर्वमिती म्हणजे काय, आपलेच भगवंत, आपलं आराध्य प्रत्येक चराचर जीवामध्ये भरून आहे असं सगुण रूपानं सुद्धा दिसतं. मग हे श्रेष्ठ नव्हे का, कारण त्यामध्ये प्रेमाचा लेप आहे ना, त्यामध्ये ती आसक्ती आहे ना प्रभुचरणांची. त्यामुळे भक्त आपला पंथ कधी सोडत नसतात. त्यामुळे म्हणतायत शिवभगवान, ते कशाला कोणाशी वैर करतील, त्यांना का बरं खेद होईल. आणि आता काकभुशुंडी सांगतायत, सुनुख गेस नहीं कछु ऋषि दूषण, उर प्रेरक रघुबंस विभूषण. कृपा सिंधु मुनि मति करि भोरी, लीनी प्रेम परीक्षा मोरी. काय खरंच हे गरुडा, त्या लोमश ऋषींचाही काही दोष नव्हता. रघुवंश विभूषण श्रीरामच सर्वांचे प्रेरक आहेत. त्यामुळे कृपासागर प्रभूंनीच माझ्या त्या मुनींच्या बुद्धीला
एक प्रकारे चकवून माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली होती. जसं म्हटलं, प्रत्येक टेस्टिंग हे त्या अत्युच्च स्थानावरून येत असतं. हे ज्याला उमगलं त्याला खऱ्या अर्थानं राम करता हा बोध होतो आणि मग त्यामध्ये कोणतंच काहीच वावगं दिसू शकत नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी सकारात्मकच असते. केवळ दृष्टिकोनानं नव्हे, सत्यात सकारात्मक होते ती. त्यामुळे इथे केवळ प्रेम परीक्षा घेतली आहे माझी, असं काकाभुशुंडी सांगतायत. आणि पुढे आपल्याच प्रभूंचा गुणविशेष सांगतायत पुन्हा. मन बचक्रम मोहिनी जन जाना, मुनिमती पुनि फेरी भगवाना, ऋषि मम महतशीलता देखी, रामचरण विश्वास विशेषी, अति विस्मय पुनि पुनि पछताई, सादर मुनि मोहि लीन बोलाई, मम परितोष विविधि विधि कीन्हा, हर्षित राम मंत्र तब दीन्हा. आहा, म्हणतायत काया वाचा मनानं जेव्हा प्रभूंनी मी त्यांचा दास आहे हे मानलं, तेव्हाच भगवंतांनी मुनींची बुद्धी फिरवली बरं का. आणि ऋषींनी माझा धैर्य, अक्रोध आणि विनय असा स्वभाव बघितला आणि श्रीरामचरणी दृढ विश्वास आहे हे बघितलं, तेव्हा मुनींनी अगदी दुःखानं वरचेवर पश्चाताप व्यक्त करत मला पुन्हा आदरानं बोलावलं. लोमश मुनींनी अनेक प्रकारे मला संतुष्ट केलं आणि मग हर्षित राम मंत्र तब दीन्हा, आदरानं आनंदानं मला राम मंत्र देऊ केला. कशी परीक्षा असते पहा. श्रीरामचरितमानसमध्ये अनेकांच्या परीक्षा वर्णन केल्या आहेत. अगदी इथे काकभूषुंडींपासून आमच्या उमा मातेपासून आमच्या सीता मातेपर्यंत अनेकांना अनेकविध परीक्षांना तोंड द्यावं लागलं. या सर्वांमधून त्यांची भक्ती त्याला एक निखार जो आपण म्हणतो की तावून सुलाखून निघाल्यानंतर त्याचा जो प्रकाश असतो तो स्वप्रकाश असतो, स्वयंभू प्रकाश असतो आणि तोच ईश्वर प्रकाश असतो. त्यामुळे या सर्वातून सर्व भक्तांना जावंच लागतं. पण जसं आमचे महाराज म्हणाले, बुद्धिभेदापासून जपा. काय होतं ना की संत महंतसुद्धा आमची परीक्षा घेत नसतील कशावरून. ज्या वेळेला आम्ही जो मार्ग फॉलो करत असतो त्याच्या विपरीत कुणी आम्हाला बोलवून सांगतं, त्यावेळी लगेच आम्ही त्याला वश होतो अनेकदा. म्हणून एक गुरु का महत्त्वाचे, कारण चूक कुणीच नसतो. आता हे लोमश मुनी काही चूक नव्हते, पण तिथं प्रभूंची परीक्षा काकभूषुंडींच्या दृष्टीला दिसली, आमच्या दृष्टीला कदाचित दिसली नसती. जर ते सांगतायत सर्वोत्तम ज्ञान आहे तर आम्ही लगेच वश होऊन खरंय आता सगुण उपासना बंद आजपासून असं म्हटलं असतं कदाचित. पण काकभूषुंडींसारखे जे रामचरण रती प्राप्त केलेले असतात त्यांना मात्र समजतं की ही माझी परीक्षा सुरू आहे आणि काहीही झालं तरी मी ह्याला बधून उपयोग नाही. मी ज्या चरणांना बांधलेलो आहे त्यांना सोडून उपयोग नाही. मला सगुणाचंच प्रेम आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं इतिकर्तव्य आहे. त्या चरणरती आणि त्या चरणांची सेवा या पलीकडे माझा धर्म नाही. हे काकभूषुंडींनी घट्ट धरल्यामुळे त्याच लोमश मुनींनी बोलवून त्यांना राममंत्र दिलाय. आणि पुढे काय केलं, बालक रूप राम कर ध्याना, कहु मोहि मुनि कृपा निधाना, सुंदर सुखद मोहि अति भावा, सो प्रथम ही मैं तुम्ही सुनावा. त्या कृपानिधान मुनींनी मला बालकरूप श्रीरामांच्या ध्यानाची पद्धत समजावून सांगितली आणि अत्यंत सुख देणारं सुंदर असं ते ध्यान मला फारच आवडलं.
ते ध्यान मी तुला पूर्वीच ऐकवलं आहे बरं का. ते जे श्रीराम वर्णन अगाध अथांग असं आपण बघितलं बालकरामांचं, ते वर्णन मी तुला पूर्वीच ऐकवलं आहे असं काकभूषुंडी गरुडांना सांगतायत. त्यानंतर मुनींनी मला त्यांच्याजवळच ठेवून घेतलं काही काळ सांगतायत. मुनी मोही कछुक काल तह राखा, रामचरित मानस तब भाषा, सादर मोही यह कथा सुनाई, पुनि बोले मुनि गिरा सुहाई, रामचरित सरगुप्त सुहावा, शंभो प्रसाद तात में पावा, तो ही निज भगत राम कर जानी, ताते मैं सब कहूँ बखानी, राम भगति जिन्ह के उर नाही, कबहु न तात कहिय तिन्ह पाही, मुनि मोहि विविधि भांति समुझावा, मैं सब प्रेम मुनि पद सिरुनावा, निज कर कमल परसि मम सीसा, हर्षित आशीष दीन मुनीसा, राम भगति अबिरल उर तोरे, बसी सदा प्रसाद अब मोरे, सदा राम प्रिय हो तुम शुभ गुण भवन मान, काम रूप इच्छा मरन ज्ञान विराग निधान, जेहि आश्रम तुम बस बपुनि, सुमिरत श्री भगवंत, व्यापी तहन अविद्या जो जन एक प्रजंत, काल कर्म गुण दोष सुभावु, कछु दुख तुम्हि न व्यापी काहू, राम रहस्य ललित विधि नाना, गुप्त प्रगट इतिहास पुराना, बिनु श्रम तुम जान बस बसोऊ, नित नव नेह राम पद होऊ, जो इच्छा करी हहु मन माही, हरि प्रसाद कछु दुर्लभ नाही, सुनि मुनि आशीष सुनुमति धीरा, ब्रह्म गिरा भई गगन गंभीरा, एवमस्तु तव बच मुनि ज्ञानी, यह मम भगत कर्म मन वानी, सुनि न भगीरा हर्ष मोहि भयऊ, प्रेम मगन सब संशय गयऊ, करी बिनती मुनि आय सुपाई, पद सरोज पुनि पुनि सिरुनाई, हर्ष सहित एहि आश्रम आयऊ, प्रभु प्रसाद दुर्लभ बर पायऊ, इहाँ बसत मोहि सुनु खग ईसा, बीते कल्प 7 अरु 20, करऊँ सदा रघुपति गुण गाना, सादर सुनहि बिहंग सुजाना, जब जब अवधपुरी रघुबीरा, धरहि भगत हित मनुज शरीरा, तब तब जाय रामपुर रहऊँ, शिशु लीला बिदो की सुख लहऊँ, पुनि उर राखी राम शिशु रूपा, निज आश्रम आवऊँ खग भूपा, कथा सकल मैं तुम्हें सुनाई, कागदेह जेहि कारण पाई, कहियूँ तात सब प्रश्न तुम्हारी, राम भगति महिमा अति भारी, ताते यह तन मोहि प्रिय,
भयवु राम पद नेह, निज प्रभु दर्शन पायवो, गये सकल संदेह. काय सुंदर कथा आहे पहा. म्हणाले ते ध्यान रामांचं, बालक रामांचं मी तुला आधीच सांगितलं. त्यानंतरही मुनींनी मला काही काळ ठेवून घेऊन काय केलं, रामचरितमानसचं वर्णन केलं माझ्यासमोर. आदरानं मला ती कथा सांगितली आणि म्हणाले, हे वत्सा, हे सुंदर आणि गुप्त असं रामचरितमानस मला श्री शिवांच्या कृपेनं मिळालं होतं. तू श्रीरामांचा खरा भक्त आहेस, निज भक्त आहेस, ते मी बघितलं आणि म्हणून तुला संपूर्ण चरित्र विस्तारानं मी सांगितलं. हे वत्सा, ज्याच्या हृदयात श्रीराम भक्ती नाही त्याच्या समोर हे चरित्र कधीही सांगू नये, असा उपदेश मात्र लोमश मुनींनी काकभुशुंडींना केला. तेव्हा मी प्रेमानं मुनिचरणांना प्रणाम केला. तेव्हा मुनीश्वरांनी मला आशीर्वाद दिला आनंदाने. करकमलांनी माझ्या मस्तकाला स्पर्श केला आणि म्हणाले, बाळा, आता माझ्या कृपेनं तुझ्या हृदयात नेहमी प्रगाढ अशी रामभक्ती राहील. तू नेहमीच श्रीरामांचा प्रिय होऊन राहशील आणि कल्याणरूप गुणधाम, मानरहित, इच्छेप्रमाणे रूप धारण करायला समर्थ, इच्छा मृत्यू प्राप्त झालेला आणि ज्ञान वैराग्याचं भांडार होशील. इथं काकभुशुंडी ऋषींचा जन्म झालाय. इतकंच नव्हे तर ज्या भगवंतांचं स्मरण करत तू ज्या आश्रमामध्ये निवास करशील त्या आश्रमाच्या आजूबाजूला 4 कोसांच्या परिसरात कुणाला अविद्या व्यापू शकणार नाही. आपण बघितलं ना, गरुडांचं तिथे आगमन झाल्याबरोबर, त्या पर्वताच्या इथे आगमन झाल्याबरोबर संशयरहितता आली. कशामुळे? या लोमश ऋषींच्या आशीर्वादामुळे. त्या कोसांच्या परिसरात अविद्या व्यापू शकणार नाही. काल, कर्म, गुण, दोष, स्वभाव यांमुळे जे दोष निर्माण होतात त्याचं दुःख तुला कधीही त्रास देणार नाही. अनेक प्रकारची श्रीरामांची सुंदर अशी रहस्य इतिहास आणि पुराणांमध्ये गुप्तही आहेत आणि काही प्रकटही आहेत, बरं का. ते लोमश मुनी सांगतायत की ती गुप्त रहस्यसुद्धा तुला आपोआप मिळतील श्रीरामांची. श्रीरामांच्या चरणी तुला नित्य नवीन प्रेम निपजत राहो. जी कोणती इच्छा मनामध्ये धरशील तिची पूर्तता हरींच्या कृपेनं अजिबात दुर्लभ राहणार नाही तुझ्यासाठी. अशा रीतीनं लोमश मुनींनी राममंत्र देऊन आपल्या शिष्याला काकभुशुंडींना हा आशीर्वाद दिलाय. आणि हे ऐकल्यावर काकभुशुंडी सांगतायत धीर बुद्धी गरुडाला की मुनींचा आशीर्वाद ऐकल्याबरोबर आकाशातून गंभीर अशी ब्रह्मवाणी झाली, म्हणजे श्रीरामांची वाणी झाली की हे ज्ञानी मुनी, तुझं वचन सत्य होवो, कारण काया वाचा मनानं हा माझा भक्त आहे. आकाशवाणी ऐकून मला खूप आनंद झाला. मी प्रेममग्न झालो आणि संपूर्ण संशय माझा तिथं नाहीसा झाला. त्यानंतर मुनींना विनंती करून त्यांची आज्ञा घेऊन मी अतिशय हर्षानं या आश्रमात आलो. ज्या आश्रमावर तिथे काकभुशुंडींना गरुड भेटायला आलेत त्या आश्रमामध्ये आलो. श्रीरामांच्या कृपेनं दुर्लभ असा वर मला मिळाला. हे पक्षीराज, 27 कल्प झाली मी इथेच निवास करतो. नित्य श्रीरामांचं गुणगान करतो आणि आजूबाजूचे चतुर पक्षी ती आदरानं ऐकतात. रघुनाथ जेव्हा जेव्हा अयोध्येमध्ये भक्त कल्याणासाठी मनुष्य शरीर धारण करतात त्यावेळी मी श्रीरामांच्या नगरीतही जाऊन राहतो. प्रभूंची शिशुलीला पाहून आनंद प्राप्त करतो आणि पुन्हा तेच बालरूप हृदयामध्ये धारण करून मी आपल्या आश्रमात परत येतो. त्यामुळे अशा रीतीनं हे गरुडा, ज्या कारणानं मला हा काक देह मिळाला, कावळ्याचा देह मिळाला, ती संबंध कथा मी तुला सांगितली. हे तात, मी तुला सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली. खरोखर रामभक्तीचा महिमा फार मोठा आहे. राम भगती महिमा अतिभारी. या काक शरीरामुळेच अशा रीतीनं मला श्रीरामचरणांचं प्रेम लाभलं, म्हणून मला हे शरीर अत्यंत प्रिय आहे. याच काक शरीरामुळे मला प्रभूंचं दर्शन घडलं आणि माझे सर्व संशय नाहीसे झाले.
अशा रीतीनं ही कथा काकभुशुंडींनी गरुडाला सांगितली, आम्हाला सांगितली. आणि हे झाल्यानंतर आता पुन्हा गरुड काय म्हणतायत, काकभुशुंडी त्यांना अजून काय सांगतायत, ज्ञान आणि भक्तीमधलं अंतर कसं समजावून सांगतायत, शिवभगवान त्याबद्दल आम्हाला काय सांगतायत, हा सुंदर भाग यानंतर येतो, जो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. अशीच काकभुशुंडींसारखी शुद्ध भक्ती आमच्या अंतःकरणात सद्गुरुनाथांच्या कृपेनं उपजावी आणि त्याचं निरंतर त्याची वाढ होत राहावी हीच प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.